चलो तर मग सुरू करूया आपलं की हा 12 दिवस आणि 12वा दिवस आणि मला असं हे म्हणायचं आहे की जर तुम्ही अजून पण इथं स्टिक राहिले नाही का दररोज सॉल्व्ह करताय देन यू आर ऑलरेडी अ विनर. कारण कसं आहे कन्सिस्टन्सी खूप अवघड असते आणि जर आता सध्या बघायला गेलं मार्केटमध्ये तर ॲड नाही येत आहे आणि इलेक्शन आहेत मग त्यामुळे मॅक्झिमम चान्सेस आहेत एकदम पुढे जाण्याच्या. यूपीएससी ते पुढे जाणार म्हणायला लागलेत. मग राज्यसेवा झाली. मग आपल्या कंबाईनला कधी वेळ मिळणार म्हणजे तर जे दिसतंय आता जे काय त्यावरून असं कळतं की अवघड आहेत सगळ्या गोष्टी आणि तरी पण जर तुम्ही करताय नाही का अभ्यास तर काय म्हणतो आय एम व्हेरी मच प्राउड ऑफ यू. कारण आत्ताच्या काळात अभ्यास करणं खूप अवघड आहे नाही का? तर येस इफ असलं तर मग येस कमेंट करा. ओके. चला आता आपण पुढचं हे बघू. पहिलं आपण विधान बघू. सी सिंपल असते. सगळ्यात पहिल्यांदा आपलं काय ठरलंय पहिल्यांदा लगेच आलं की फास्टमध्ये डायग्राम काढून घ्यायचं हां. सी ऑल दिवाळी, ऑल दसरा. मग डी आय लिहू. ऑल दिवाळी सगळे. दसरा म्हणजे काय मोठं हां. दसरा म्हणजे डी-एस लिहूया. अजून काय ऑल दसरा इज दुर्गा पूजा. बरं ठीक आहे. हे बघा ऑल दसरा हे दुर्गा पूजा आहे. डीपी लिहूया आपण दुर्गा पूजाला आणि काय ओन्ली अ फ्यू होली इज दिवाळी हा म्हणजे इथे बघा जिथे दिवाळी आहे ना तिकडे हे काय म्हणतो हे थोडंसं होळी आहे म्हणून एच लिहिलं ठीक आहे झालं आता आपलं बघू की नो होली इज दुर्गा पूजा आता हे बरोबर आहे का तर नाही इथं दिसतंय कारण दिवाळी आणि होळी एकत्र टच होतात हे बघा इथं आणि सगळे दिवाळी दुर्गा पूजा आहेतच त्यामुळे काय पहिलं कन्क्लुजन रॉंग. चला आणि आता आता दुसरं बघा ऑल दिवाळी इज दुर्गा पूजा बरोबर दिले का तर हो दिलेलंच आहे कारण ऑल दिवाळी आणि दुर्गा पूजा कारण दुर्गा दिवाळी एकदम आतमध्ये आहे. त्यामुळे स्टेटमेंट टू करेक्ट त्यामुळे ओनली टू इज करेक्ट ठीक आहे हे काय नाही हे आपलं एडिट झाल्यानंतर ओनली टू इज करेक्ट येईल हा चला आता हे ही मालिकेतील एकट्या 31st टर्म ओळखा सी जर ना तुम्ही नीट फॉलो करताय तर आपण मध्ये पीडीएफ 8 की 9 मध्ये आपण ना घेतलंय काय सिरीज जर एपी एपी जर सिरीज असलं तर टी चा फॉर्म्युला एपी म्हणजे अरिथमेटिक मीन म्हणजे काय तर डिफरन्स ना कॉन्स्टंट असतो म्हणजे 2 4 6 8 10 किंवा 3 9 12 15 18 हे बघा इथं डिफरन्स 2 आहे इथं 3 आहे तर ह्याला एपी म्हणतात अरिथमेटिक मीन आणि ह्याचा टीएनचा फॉर्म्युला काय असते म्हणजे टीएन लास्ट टर्मचं ए प्लस एन मायनस वन इंटू डी ए म्हणजे काय तर फर्स्ट टर्म असतं हा डी म्हणजे काय डिफरन्स आणि एन म्हणजे काय तर मग कितवा टर्म आहे हा मुद्दामून जर तुम्ही नीट करत असलं तुम्ही या फॉर्म्युला बुक मध्ये लिहिला असणार आणि ह्याच्यावर असे प्रश्न विचारतात आता बघू आपण हे एपी आहे का जीपी आता अजून म्हणजे 20 दिवस झाल्यानंतर माझ्या मते आपण जीपी ला इंट्रोडक्शन करू आता तर आपण जीपी बद्दल काय करत नाहीये बघा इथं डिफरन्स काढू किती आहे इथं सहा 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 म्हणजे डिफरन्स सहा सहा आहे हा आपल्या डी कळालं सहा आहे ए म्हणजे काय फर्स्ट टर्म ते आपल्याला माहिती आहे 51 आणि आपल्याला काय काढायचं 31वा टर्म काढायचा आहे टी ऑफ 31 काढायचं आहे हा काय असणार ए प्लस एन मायनस वन इंटू डी म्हणजे काय 51 प्लस 31 मायनस वन इंटू डी डी म्हणजे डिफरन्स सहा म्हणजे काय 51 सॉरी 51 प्लस 30 इंटू सहा म्हणजे 51 प्लस सिक्स 18 180 म्हणजे किती तर पण 231 आता पुढचं बघू सिंपल आहे हे काय हे इतका असं अवघड नसणार हे बघा आणि हा बरं आज हे देतोय आणि पायथागोरस ट्रिपलेट्स म्हणून आपण ते आपण करूया ठीक आहे हळूहळू म्हणलं बस 75 दिवस आहेत म्हणलं सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस करतो फक्त तुम्ही नाही का नोट डाऊन करून घ्या कारण आपलं कसं हे मिक्स असणार आहे नाही का भेळपुरी सारखं असणार आहे एका ठिकाणी सगळं नाहीये आता वाचू आपण हे बघा की अजित उत्तरेकडे 10 किलोमीटर चालतो बरं ठीक आहे इथं अजित आहे उत्तरेकडे 10 किलोमीटर चालला अजून काय झालं हा ते तो दक्षिणेकडे 6 किलोमीटर चालतो म्हणजे काय परत येतो इथं काय म्हणतोय बघा, इकडे येतो आणि 6 किलोमीटर चालतो आता तो इकडे आहे त्यानंतर काय नंतर तो डावीकडे वळून 3 किलोमीटर चालतो आता तो डावीकडे वळतो म्हणजे आपल्या उजवीकडे वळणार बरोबर कारण तो दक्षिणेकडे बघतोय त्यामुळे तो डावीकडे हे करून किती येतोय तर 3 किलोमीटर चालतोय मग काय दिलंय हा तर अजितचे मूळ स्थानापासून अंतर किती हे बघा आता हे 6 आहे एकूण 10 आहे म्हणजे हे 4 आहे म्हणजे आपली फिगर कशी येणार हे बघा हे 3 आहे हे 4 आहे आणि आपल्याला हे डिफरन्स काढायचे हा तर हे काय असणार आहे तर पायथागोरस थेरम हा एक्स स्क्वेअर पायथागोरस स्क्वेअर इज इक्वल टू काय 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर म्हणजे काय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9 प्लस 16 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25 हा एक्स इज इक्वल टू किती 5 येते हा त्यामुळे 5 किलोमीटर अजून एक आता ह्याला काय म्हणतात ह्याला पायथागोरस ट्रिपलेट्स म्हणतात म्हणजे काय हे बघा 3 4 आणि 5 म्हणजे जर ना दोन साइड 3 आणि 4 आहे तर हे 5च असतं तर मग माझ्या मते काय म्हणतो की अजून ना अजून असे पायथागोरस ट्रिपलेट्स आहेत आणि ते तुम्ही सर्च करा एकदा आणि तुम्ही कमेंट करा हा फक्त पायथागोरस ट्रिपलेट्स टाकायचे का टाकायचे तर प्रीच्या गणितांना असा आपल्याला फायदा होतो आपल्या झपझप आलं की डायरेक्ट 5 उत्तर टिक केलं की होऊन जातं ठीक आहे आणि आय गेस कुठल्या तर पेपरमध्ये आहे बघू आपण उद्या परवाच्या पेपरमध्ये घेऊया चला आता हे म्हणलं डिफरंट डिफरन्स ह्याचा डिफरन्स किती 2 ह्याचं किती 5 ह्याचं 10 आणि ह्याचं 3 आणि म्हणजे किती 17 आलं ठीक आहे आता आपल्याला आता दिसतंय आता बघा आपण जर डबल डिफरन्स काढूया काय हे का 3 5
7. ठीक आहे. म्हणजे काय म्हणतो, की असं निघलंय. तर मग कदाचित आपल्याला वाटेल, की 7 म्हणजे इथं 8, 9 म्हणजे हां, होतंय तसं बघायला गेलं तर. म्हणजे किती येतं 26 येतंय. हां, पण ना रिअॅलिटीमध्ये सीरीज काय माहिती काय बघा, 1 स्क्वेअर प्लस 1 इथं काय 2 स्क्वेअर प्लस 1, 3 स्क्वेअर प्लस 1 असं आहे. 4 स्क्वेअर प्लस 1 आणि तसंच म्हणजे 5 स्क्वेअर प्लस 1 आपलं येणार. म्हणजे 25 प्लस 1 म्हणजे 26 म्हणजे तसं म्हणजे फॉलो होतंय. राइट? म्हणजे 64 प्लस 26 म्हणजे किती आलं? 6, 7, 8, 9 90. ठीक आहे? असं आहे. डिफरंट डबल डिफरन्स काढलं तरी येतं, पण ही रिअॅलिटीमध्ये ही सीरीज होती. चला आता पुढचं बघू. हे बघा. हे आपल्याला काय दिलंय? आता बघा हे जे डबल डॉट्स असतात म्हणजे काय? हे लेफ्ट बाजूचं एक सम आहे आणि राईट बाजूचं एक आहे. लेफ्ट बाजूकडे बघून आपण राईट बाजूचं करायचं. आणि हे बघा हे कसं करायचं सांगतो काय? एका वेळी सगळं नाही लिहायचं काय? एक, 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 एक लिहायचं. मग आपल्याला सोपं जाते बघा. सी-चं ए झाले म्हणजे काय? की 2 प्लेस मागं आले. म्हणजे आता डीचं 2 प्लेस मागं काय होणार? सी आणि बी. म्हणजे बघा ऑप्शन हे गेलं आणि हे गेलं. पुढचं काय बघा? ई आहे. ईचं जी झाले. हां, ई, एफ, जी म्हणजे 2 प्लेस पुढं. मग एफचं काय होणार? एफ, जी, एच. ठीक आहे? म्हणजे हे झालं. ऑप्शन हेच आहे. ठीक आहे? असं आहे. सोपं होतं. मिरर इमेज. मिरर इमेज म्हणलं इथं मिरर असणार. पहिल्यांदा काय करायचं? तर मग हे बघा, जे मिररच्या एकदम जवळ आहे, तर मग ते आधी काढून घ्यायचं. हे काढलं. चला, आता आपलं बघा, हे गेलं. हे आहे कॉम्पिटिशन, हे आहे आणि तिन्हीच्या तिन्ही कॉम्पिटिशनमध्ये आहेत. चला, आता अजून काय बघूया आपण? तर हे बघा, ट्रायंगल बघितलं तर हा फिगर बघू. हा इकडं आहे. 2 आणि 3 मध्ये आहे आणि तिसऱ्यामध्ये फिगरच उलटा झालाय. म्हणजे हे गेलं. हां, आता मग काय करायचं म्हणलं, की 2 राहिले, की 2 फिगर मधला डिफरन्स काय बघायचा? तर आपल्याला डिफरन्स दिसतोय बघा. हे ज्या रेषा आहेत त्याचा डिफरन्स आहे. इकडं रेषा, इकडं कशा अशा आहेत. म्हणजे इकडं कशा येणार? अशा येणार हां. अशा आडव्या. म्हणजे कुठं हे बघा इकडे आहेत. मग 3 नंबर ऑप्शन. ठीक आहे? असं आहे. हां, आता बघा, की 3 किलोमीटर ताशी वेगाने चालणारा एक माणूस एवढा वेळ लागतो म्हणलं. ह्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा काय असतंय, तर मग आपलं काय म्हणतो किलोमीटर पर अवर आहे. ह्यामध्ये गंडवतात आणि अजून अशा बाकी गोष्टी गंडवतात. हां. अजून आपल्याला आता काढायचं काय बघू. काय फाइंड द लेंग्थ ऑफ द ट्रेन. आपल्याला डी काढायचं बरोबर? डिस्टन्स. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतोय? स्पीड इंटू टाईम असते. हां. आता स्पीड. स्पीड काय असणार सांगा? तर हे बघा, आधी तिथे काय दिलंय, की 3 किलोमीटर ताशी वेगाने चालणारा एक माणूस एवढ्या प्रति वेगाने धावणाऱ्या ट्रेनने ओव्हरटेक केले. म्हणजे काय, की जर माणूस ह्या दिशेने चाललाय, तर ट्रेन पण ह्या दिशेने चालल्या, फक्त फास्ट चालल्या हां. म्हणजे आणि आपल्याला माहिती आहे, जर सेम डायरेक्शन असला, हा 3 नी जातोय आणि 39 नी, तर काय असतं, जर सेम डायरेक्शन जर ट्रेन जात असली, तर आपण त्याचं हे मायनस करतो हां, स्पीड मायनस करतो. म्हणजे 39 मायनस 3 म्हणजे स्पीड आपली किती आली? 36 आली हां. 36 काय आहे? किलोमीटर पर अवर आहे. आता आपल्याला हे करायचं मीटर प्लस सेकंद करायचं. म्हणजे काय करणार आपण? 36 इंटू 5/18 18 1 जा 18 2 जा म्हणजे आपलं काय आलं 10 मीटर पर सेकंद आलं. आणि डिस्टन्स इज इक्वल टू काय? स्पीड इंटू टाइम. स्पीड किती? स्पीड आता आपली किती आली? 10 आली. टाइम आणि टाइम किती लागतात आपल्याला? 20 सेकंद लागतात. झालं 20 इंटू 10 200 मीटर. हं? असं आहे. आता मला वाटतंय हा सामना जरा अवघड गेला असणार. कारण कसं असतं, की अशी जर आली, की आपण नाही का सरळ व्याज आणि चक्रवर्ती व्याजमध्ये आपलं भरपूर जास्त सगळ्यांचं कन्फ्युजन होतं. पण आता आपण हे पण करू. एवढं काय नाही. बघा एका काय दिलंय बघू. हे बघा, की एका विशिष्ट रकमेवर 2 वर्षानंतर वार्षिक 12% व्याजदराने मिळणारे साधे व्याज एवढे आहे. ठीक आहे. आता फॉर्म्युला द्या सोडून काय, फॉर्म्युला सोडून द्या. आपल्याला म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की मी नॉर्मली कसं करतो काय, आपल्याला काय दिलंय, की 12% व्याज आहे आणि किती 2 वर्षाला आहे. म्हणजे पहिल्या टक्क्याला किंवा पहिल्या वर्षाला 12 मिळणार, दुसऱ्या वर्षाला 12 मिळणार. म्हणजे एकूण 24% व्याज मिळालं हां. आणि इथं 24% आपल्याला काय दिलंय? 852 म्हणजे बघा, की 24 हे 852 आहे हां. 24%. तर आपले 100% काढू ना. 100% म्हणजे रक्कम मिळणार. रक्कम किती येणार? एक्स येणार. म्हणजे एक्स इज इक्वल टू 852 इंटू 100 अपॉन 24. ठीक आहे. आता हे कशाने जातंय? म्हणजे ऑफकोर्स 24चा पाढा आपल्याला येत नाही. 12 करू. 12 टू द 24. 12 12 6 किती 70 12 7 48 हां. म्हणजे 71 येतंय. बरोबर? नाही. आहे की बरोबर 71. आता 71 डिव्हायडेड बाय 2 म्हणजे आपलं किती आलं? 35.5 आलं. 35.5 इंटू 100 म्हणजे किती? हे बघा 3550 म्हणजे आपलं 100% अमाउंट किती आहे? तर 3,550 ही आपली अमाउंट आहे हां. आता आपल्याला काय काढायचंय बघा, हे बघा. त्यानंतर त्याच रकमेवर 1 वर्षानंतर वार्षिक 8% दराने मिळणारे चक्रवर्ती व्याज शोधा आणि व्याजाची गणना 6 महिने हां, 6 महिने आहे. ह्याचा अर्थ काय? तर म्हणजे आपण काय आता जेव्हा 6 महिने असते तेव्हा म्हणजे बघा पहिले 6 मंथ्स आणि नंतरचे 6 मंथ्स असं असतं. आणि त्यातनं काय होतं, तर हे जे व्याज आहे ना, तर हे व्याज पण बरोबर निम्मं होतं. म्हणजे इथं आपण 4% नी काढणार आणि इथं पण आपण 4% नी काढणार हां. आता बघा, आता आपण काय करूया 3550 हे घेऊया आणि ह्याचं आपण
काय म्हणतो ह्याचं आपण हे काढू पहिल्या पहिल्या 6 महिन्याचं काढू जे 4%. हे बघा की ह्याचं 33550 ह्याचं 10% किती 355 आणि 1% किती इथं 35.5 हा इंटू 4 म्हणजे 5020 0 आणि 2 5020 22 2 पॉईंट येणार इथं आणि 4 3 12 13 14 म्हणजे किती आलं 142 आलं हा म्हणजे पहिल्या वर्षी इथे बघ इथे याला 142 पहिल्या 6 महिन्याला आणि दुसऱ्या 6 महिन्याला पण काय 142 येणार हा आणि आणि आता हे काय करणार आपण की 142चं 4% काढणार कारण चक्रवर्ती व्याज आहे चक्रवर्ती व्याजचा असा आहे आणि जर एकदा कमेंट करा जर तुम्हाला चक्रवर्ती व्याजचं मी काय करायला लागलो जरी कळत नसलं तर मग उद्या परवा काय करू मुद्दामून असे सम घेऊ म्हणजे आपण काय म्हणतो चक्रवर्ती व्याजचं पण तुमचं मी कन्सेप्ट क्लिअर करून टाकेल. मग हे काय असतं की हे बघा की 142चं 4% तर मग मी कसं काढणार इथं हे आलं हे बघा हे आलं 1% आणि हे जर 4% म्हणजे 4 8 4 4 16 1 4 1 4 म्हणजे 5.68 म्हणजे किती 284 प्लस 5.68 बघा एक्झॅक्ट येते एक्झॅक्ट असं नाही की वर खाली आलं आता बघू आपण पुढे की मोनी एक काम 18 दिवसात करू शकते मोनी आणि जॅक मिळून 9 दिवसात काम करू शकतात बर अजून काय दिलंय जर जॅकने रोज अर्धा दिवस काम केलं असेल तर मग हे काम किती दिवसात पूर्ण होऊ शकतं त्याचं आपण लिहूया बघ एसटीडी मेथड हा आपल्याला एसटीडी माहित आहे घेतल्या तर लय वेळा आता बघा इथं मोनी लिहू इथं जॅक लिहू आणि इथं काय मोनी प्लस जॅक लिहू आपल्याला काय दिले मोनी किती 18 दिवसात करते त्यातनं काय दिले त्यातनं दिले आपल्याला जॅक जॅक किती दिवसात करतो 9 दिवसात करतो मग आपण आता काय करूया आता टोटल डिस्टन्स 18 घेऊया हा एलसीएम म्हणजे मोनी किती 1 दिवस करते आणि मोनी आणि जॅक दोघं हे बघा स्पीड काय येणार स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम बरोबर म्हणून 18 1 आणि 18 9 2 आलं ह्याचा अर्थ काय की मोनी आणि जॅक हा हे बघा मोनी प्लस जॅक दोघं मिळून दोन काम करतात एका दिवसाला तर मोनी एक आहे म्हणजे जॅक पण काय येणार जॅक इज इक्वल टू 2 म्हणजे जॅक इज इक्वल टू 1 म्हणजे मोनी आणि जॅक एकूण एकच काम करतात हा म्हणजे जॅकला पण 18 दिवस लागणार पण आता आपल्याला काय दिले की हे बघा की जर जॅक रोज अर्धा दिवसच काम करत असेल म्हणजे काय जर त्याला अपूर्ण काम करायला 18 दिवस लागतात जर तो अर्धा दिवस काम केलं तर मग जॅकला सध्या आता किती दिवस लागणार 36 बरोबर 18चं दोन्ही म्हणजे बघा की आता जॅकची स्पीड आली 36 मोनीची स्पीड आहे 18 आणि आपल्याला काय काढायचं आहे तर मग असं जर ह्यांनी काम केलं तर कसं माझा फॉर्म्युला काय असतोय की टोटल एम प्लस जे काय असते एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय म्हणजे बघा आपण इथं करू 36 इंटू 18 अपॉन 36 प्लस 18 4 3 4 5 54 हा आणि नाही आता बघू चला 9 घालू 9 2 18 9 6 3 सी बघितलं का मला पण 18चं भाडं येत नाही अजून 12 दिवस 12 दिवसात ठीक आहे चला. आता हा आपल्याला हे दिले की खाली ही मालिका दिली हे माझे प्रश्न माझ्या मते येत असते फक्त एका टाकतं की ह्याची आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि म्हणलं कंबाईनचं प्री आहे किंवा ह्याची प्री आहे तर मेन्स आहे तर आज सगळे प्रश्न अतिशय अवघड नसतात हा काही काही प्रश्न सोपे पण असतात त्यामुळे जे सोपे आहेत ते करून टाकायचे आपलं लगेच नाही बघ इथं काय दिले इफ द वर्ड्स गिवन आर अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर विद इन द वर्ड्स हाऊ मेनी मिनिंगफुल वर्ड्स विल बी फॉर्म बघा म्हणजे आता आपण हे ग्रो आहे तर मग ह्याचं अल्फाबेटिकल ऑर्डर काय येणार GORW ह्याचं काय येणार CKIP ह्याचं काय येणार ADIL ह्याचं काय येणार ACEK आणि ह्याचं AEGT एक पण मिनिंगफुल वर्ड झालाय का नाहीये मिनिंगफुल वर्ड बनलाच नाही म्हणून नन ऑफ दिस ठीक आहे असं आहे आता बघा इथं काय दिलं इफ द वर्ड्स आर अरेंज इन ऑर्डर ॲज दे वुड अपेअर इंग्लिश डिक्शनरी म्हणजे काय ABC म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरनी फ्रॉम राईट टू लेफ्ट म्हणजे राईट टू लेफ्ट म्हणजे काय तर इथं पहिला वर्ड येणार इथं दुसरा येणार इथं तिसरा येणार तर विच ऑफ द फॉलोइंग विल बी फोर्थ फ्रॉम द लेफ्ट हँड आता म्हणजे बघा डी आणि एकूण 5 वर्ड आहेत बरोबर आता फोर्थ फ्रॉम द लेफ्ट हँड म्हणजे 1 2 3 4 म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे की राईट बाजूनी अल्फाबेटिकल ऑर्डरने दुसरा वर्ड कुठला येतोय ओके बघा आता इकडे जर बघितलं तर पहिला काय येणार पहिला हाच येणार सीचा येणार बरोबर केक आणि हे बघा इथं येणार CAKE आणि नंतर काय येणार डायल येणार DIAL ठीक आहे म्हणजे आपला तोच काढायचा आहे झालं निघलं आता बघा आता काय झालं बघा इफ द वॉवेल्स इन द वर्ड्स आर चेंज टू नेक्स्ट लेटर म्हणजे जे वॉवेल्स आहेत जर आय असलं तर तिथं पुढं जाणार आणि कॉन्सोनंट आर चेंज टू द प्रिव्हियस म्हणजे परत मागं आलं इन हाऊ मेनी वर्ड्स हॅव मोर देन वन वॉवेल
हा म्हणजे कुठल्या ह्याला की एकापेक्षा जास्त वॉवेल आहेत आता बघू आपण. चला आता पहिलं बघू. हे बघा जी च एच होणार हा, आर च एस होणार. एक मिनिट का कॉन्सोनंट प्रिव्हियस आहे का? आय एम सॉरी, कॉन्सोनंट इज लेटर टू प्रिव्हियस आहे. म्हणजे जीचं काय होणार तर जीच्या अगोदर कुठलं येतं बघा, ए बी सी डी ई एफ जी, ए बी सी डी ई एफ जी, हा इथं एफ येणार हा, क्यू आर क्यू येणार. नंतर ओ काय आहे, वॉवेल आहे म्हणजे पुढचं ना, एल एम एन ओ च पी होणार आणि डब्ल्यू चं काय होणार, व्ही होणार, व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. म्हणजे ह्या वर्ड मध्ये वॉवेल आहे का, एक पण नाही, म्हणजे हे पण गेलं. ठीक आहे, आता पी चं बघू. पी चं आधी काय येणार, पी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन एन ओ पी, हा ओ पी म्हणजे ओ आलं बरोबर, म्हणजे हे ठीक आहे, हे झालंय. आता आयचं काय होणार, आयचं जे होणार, सी चं प्रिव्हियस म्हणजे बी होणार, आणि आय जे के, हा के चं आय होणार बरोबर. म्हणजे मोर देन वन आपल्याला एक कळालं, पिक तर येते म्हणजे एक तर आपला आन्सर आहे कंपल्सरी. आता डी चं सी होणार, आय चं जे होणार, ए चं झेड होणार हा प्रिव्हियस, आणि एल चं एल एम ए बी सी डी ई एफ जी एच आय जे जे के एल, हा म्हणजे इथं के होणार, म्हणजे हे पण नाही होत. म्हणलं आता सी चं काय होणार, प्रिव्हियस म्हणजे बी, ए चं बी होणार, के चं काय होणार, आय होणार, आणि ई चं एफ होणार. तर हे आहे का, हे जर एक आहे पण आपल्याला मोर देन वन काढायचं म्हणजे हे पण होत नाही. आणि आता जी, आता जी चं काय, जी चं एफ होणार, ए चं झेड होणार, बी टी चं काय होणार, पी क्यू आर एस टी एस होणार, आणि ई चं एफ होणार. म्हणजे हे झालं, एकच उत्तर आहे. कारण आपल्याला काय दिली इथं स्पेसिफिकली की हॅव मोर देन वन वॉवेल. हा नुसतं वन असतं तर आपलं उत्तर 2 आलं असतं. ठीक आहे, हे आपलं दिले ग्राफ. हा आता हे हे कसं करायचं सांगतो काय. हे बघा, पहिल्यांदा काय करायचं, ह्या जे 2 ग्राफ आहेत ना, ह्यातले लाईन्स मोजून घ्यायच्या. काय बघा, 1 2 3 4 5, हा 5 आहे, जे 5 लिहायचं, आणि ह्याच्यावरती काय लिहायचं तर 0 to 100 म्हणजे 100 लिहायचं. ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं, हे 20 येते, म्हणजे ही एक लाईन आहे ना, ही एक लाईन 20 रिप्रेझेंट करते. म्हणजे बघा, तर हे 100 आहे आणि हे किती आहे तर 100 + 20 120. असं आहे, हे ग्राफ असे बघायचे असतात आणि येतात. हे बघा, आता काय दिले बघू. द नंबर ऑफ स्टील बॉटल्स इन ए इज व्हॉट पर्सेंट नंबर ऑफ स्टील बॉटल्स इन बी. हा आता स्टील म्हणजे काय आहे तर डार्क वाला आहे, आणि स्टील बॉटल्स इन ए किती आहे, 400 आणि +1 म्हणजे 420 आहेत. हा इज व्हॉट पर्सेंट आहे, लेस देन नाही आहे, व्हॉट पर्सेंट म्हणजे अख्खं, आणि कम्पेअर कशाने, डी ने करायचंय. आता डी चं स्टील बॉटल किती आहेत बघा आपण, बघा इकडे आहे. म्हणजे किती आहे, 480 आलं, 480 इंटू 100 बरोबर, आपल्याला हे काढायचं गेलं. फोरचं किती, 4 वन जा, नाही 4 ने कुठं जाते, नाही 4 ने नाही जात, 2 नेच जाणार, 21/22. एकच मिनिट दीदी. ठीक आहे, मग आपण कुठं होतो, हा मग हे बघा, हे किती आलं, 21/100. आता जर तुम्हाला माहित असलं तर ठीक आहे की 21/100, आय गेस एकदा बघू. एच स्टील बॉटल ना, एच स्टील 420 बरोबर आहे, आणि काय डी चं स्टील, डी चं स्टील 480. आता 21/22, तर हा जो रेशो आहे ना, हा 87 ह्याचा आहे रेशो. माहित असलं तर मग ठीक आहे, मग होतं पटकन, आणि माहित नसलं तर मग तेवढा तुम्हाला कॅल्क्युलेशनला वेळ लागू शकतो. असं आहे. आता हो, हे बघा काय दिलं की व्हॉट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ स्टील अँड प्लास्टिक बॉटल्स इन बी अँड ई. म्हणजे बीचं अख्खं स्टील बॉटल काढायचं, स्टील अँड प्लास्टिक, आणि नंतर ईचं. म्हणजे बघा, आता बीचं बघू, बीचं किती आहे, 400 + 280 म्हणजे 400 500 600 म्हणजे 780. 680, आणि काय ईचं स्टील आणि प्लास्टिक, ईचं किती आहे बघा, ईचं आहे 420 + 180, 420 + 180, 420 + 180 म्हणजे इथं हे गेलं 200 म्हणजे 600 झालं. आता बघा, आणि रेशो काढायचा आहे, सिम्पल आहे. हे कशाने जाते आता, 4 ने जाते, 17:15. ठीक, असं आहे. फक्त आपले कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे. हा सगळे टेबल नसले तरी चला, पण ऍटलीस्ट कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे. तर बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्लास्टिक बॉटल फ्रॉम ए अँड स्टील बॉटल फ्रॉम डी. आता एचं प्लास्टिक बॉटल किती आहे बघा, इथं 380 आहे. म्हणजे इथं 380 डिफरन्स, आणि स्टील बॉटल फ्रॉम डी, डीचं स्टील बॉटल किती आहे बघा, इकडे आहे म्हणजे 320.
380 मायनस 320. एक मिनिट. स्टील बॉटल फ्रॉम डी, ABCD. ओके ओके, तेच म्हणलं स्टील बॉटल फ्रॉम डी इथे येते 480 येते. हा, वरचं चुकीचं घेतलं. 380 आणि 480 तर मायनस मध्ये येणार नाही, कारण डिफरन्स विचारले मोठ्यातनं लहान, म्हणजे इथे 100 येते. आता आपण काढू, हे बघा की पॉइंट आर इज 10 मीटर वेस्ट ऑफ पॉइंट पी. इथं काढू पॉइंट पी. आर काय 10 मीटर आहे वेस्ट ऑफ पी. इथं आर आलं. आता काय पॉइंट एन इज 4 मीटर. इथं आर आलं. 4 मीटर नॉर्थ ऑफ पॉइंट पी. 4 मीटर आलं आणि कुठलं आलं, एन आलं, एन. अजून काय पॉइंट एस इज 5 मीटर ईस्ट ऑफ पॉइंट एन. इथं 5 मीटर आहे आणि पॉइंट हा कुठला एस येणार, बरोबर, पॉइंट एस. अजून काय पॉइंट डब्ल्यू इज 9 मीटर साऊथ ऑफ पॉइंट एस. आता हे एस आहे 9 मीटर आहे, त्यामुळे बघा इथं आधी 4 इथं आणि 9 मीटर म्हणजे इकडनं 5. हा पॉइंट एस आहे आणि हा आता पॉइंट काय असणार आहे, पॉइंट डब्ल्यू. अजून काय बघा पॉइंट एम इज 20 मीटर वेस्ट ऑफ पॉइंट डब्ल्यू. आता पी आहे, एन आहे, बरोबर, ठीक आहे. आता हे जे 20 मीटर आहे, हा तर म्हणजे बघा की हे 5 मीटर, हे 10 मीटर आणि अजून 5 मीटर, आणि हा कुठला पॉइंट एम आहे, हे डब्ल्यू आहे. अजून काय पॉइंट जी इज 9 मीटर टू द नॉर्थ ऑफ एम. एम पासनं 9 मीटर वरती, म्हणजे इथं 5 आणि इथं 4, म्हणजे बरोबर एस ला पॅरल कुठला आहे, पॉइंट जी. आता आपल्याला काय काढायचं बघा, हाऊ फार अँड इन विच डायरेक्शन इज पॉइंट जी. म्हणजे पॉइंट जी इथं आहे आणि विथ रिस्पेक्ट टू एस. आता एस पासनं, आता आपला एस कुठं आहे, मी कन्फ्युज झालोय आता इथं. ठीक आहे बघा, हा हा एस आहे, हे वेस्ट आहे पहिली गोष्ट. आणि एकूण बघा ना, सगळ्यात खाली 5 + 10 + 5 हे, असं. फोर ऑफ द फॉलोइंग आर अलेक. आता बघू कुठलं अलेक. आता एस पी, एस इकडे आहे आणि पी इकडे आहे, ठीक आहे, म्हणजे डायगोनल मध्ये आहे. अजून काय एन आर, एन इकडे आहे आणि आर इकडे आहे, ते पण डायगोनल मध्ये. आर एम, बरोबर, म्हणजे डायगोनल डायगोनल डायगोनल, आणि खालचं आता माझ्यामध्ये जी डब्ल्यू हे असेल, बरोबर. जी आणि डब्ल्यू बघा असं सेम लिनियर ह्याच्यात आहे, त्यामुळं ऑड मॅन आउट हे वाला आहे. ठीक, सोपं होतं. ठीक आहे. आता हे, हा हे आयोगाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हाय तसे घेतलेत. आता बघू काय दिले, बघू. मी हा सॉल्व्ह नाही केलेला. सी, अमित गेव 3/5 पार्ट ऑफ हिज सॅलरी फॉर होम. ठीक आहे, म्हणजे जर एकूण 5 आहे त्यातले 3 म्हणजे 3/5 म्हणजे 60% दिलं. ठीक आहे, इथं लिहू 60%. फ्रॉम द रिमेनिंग पार्ट म्हणजे जे 40% राहिलं त्यातलं काय दिलंय, हाफ इज स्पेंड फॉर फार्मिंग, म्हणजे 20% कशाला गेलं, फार्मला गेलं. हा, आणि फ्रॉम द रिमेनिंग पार्ट म्हणजे जे 20% राहिले त्यात काय, हाफ इज गिवन टू हिज सन, म्हणजे 10% कशाला दिलं, सनला दिलं. अँड द रिमेनिंग अमाऊंट वॉज डिपॉझिटेड इन पोस्ट, म्हणजे 10% आपण पोस्ट डिपॉझिट केली. इफ ही डिपॉझिटेड 600, ठीक आहे, म्हणजे आपलं किती, 10% 600 आहे. व्हॉट विल बी सॅलरी. झालं सिम्पल, 10% 600, 100% काय असणार, 6000. म्हणजे कसं प्रश्न वाचता वाचताच असं सॉल्व्ह केलं म्हणून झालं. तुम्ही असं म्हणजे लीड लिहिलेले म्हणजे असं सॉल्व्ह झालं पाहिजे. ठीक, मला पण माहित नव्हतं. चला आता पुढचं बघू. काय दिले बघा की आता हा एबीसीचं कंपॅरिझन आहे, म्हणजे आपण फास्ट मध्ये आता काढू. ए बघू किती आहे, काय ए काय आहे, आउट ऑफ 52,000 पर्सन 0.3 हॅव मोटर व्हेकल्स आहे बघा. राईट पासून एक डॉट दिलं की किती, 10% आलं. इथं दिलं की 1%, आणि इथं दिलं की 0.1%, आणि आपलं 0.3 म्हणजे 52 × 3 म्हणजे 150 + 6 156 आलं. ठीक आहे, ए आलं. आता बी काढू. इन सिटी बी, आउट ऑफ 48,000 0.25. बरं ठीक आहे, आता 0.25 कसं करायचं, एक काढायचं आणि एकचं हे करायचं नाही का, 25% म्हणजे निम्म करायचं. बघू. राईटनी 1 पॉईंट दिलं की 10% आलं. अजून 1 पॉईंट दिलं की 1% आला, म्हणजे 1% 480 आहे, आणि हे 0.25 म्हणजे डिवाइड बाय 4 म्हणजे किती, 120. बी आलं 120. बरं, आणि काय इन पॉईंट सी 50,000 आहेत. 300 have motor vehicles. Which of the following correctly represents their relation? ठीक आहे, म्हणजे सी 300 आहे. झालं. काय आहे नक्की, विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली रिप्रेझेंट इन सिटी आउट ऑफ 0.3. ओके ठीक आहे, म्हणजे नाही नाही, आता इथं काय आपलं हे जे म्हणजे 300 आहे ना, तर हे एकूण किती टक्के आहे आपण असं काढायचंय वाटतं. अरे मेसअप केलं का काय. विच ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल करेक्टली रिप्रेझेंट द रिलेशन. हा नाही नाही, बरोबर की, हे बघा, हे 120
हे 1 156 आणि हे सी 300. मग हे उत्तर आहे. आणि हा आलेला प्रश्न आहे PSI 2014 ला. हे माहिती आहे तुम्हाला की आता हे इथं असं तोंड आहे म्हणजे हे मोठं असतंय, हे मोठं असतंय आणि हे वाला लहान असतंय. चला आता हे आय गेस शेवटचं चला बरं झालं शेवट आलं. आता बघू. रमेश अँड किरण आर द सेम एज और रमेश इज ओल्डर देन किरण. म्हणजे काय? रमेश एक तर ओल्डर आहे किंवा सेम एज आहे किरणची. बर अजून काय? हे जर पहिलं वाक्य झालं हा. दुसरं बघू. सौरभ अँड संग्राम आर द सेम एज और संग्राम इज ओल्डर देन सौरभ. म्हणजे संग्राम इज ओल्डर देन सौरभ किंवा सेम एज SO. आणि थर्ड काय? किरण इज ओल्डर देन सौरभ. म्हणजे किरण इज ओल्डर देन SO झालं. आपलं असं निघालं. ठीक आहे. आता काय आपलं व्हॉट इज द कन्क्लुजन फ्रॉम द डॉन हे बघा रमेश इज ओल्डर देन किरण असं हे निघतंय का? तर बरं ठीक आहे हे आहे. अजून काय आहे? किरण आणि संग्राम आर ऑफ सेम एज. किरण आणि संग्राम सेम एजचे आहेत का? तर नाही आहे. संग्राम इज ओल्डर देन सौरभ दिले. बघा संग्राम इकडं आहे आणि सौरभ पेक्षा ओल्डर सांगता येत नाही आणि रमेश इज ओल्डर देन सौरभ. रमेश इज ओल्डर देन सौरभ हे 100% निघते का? हे बघा हे जे आहे थर्ड स्टेटमेंट इथं असं निघते बरोबर. म्हणजे 100% आपण काय म्हणू शकतो चौथंवाला करेक्ट आहे. बाकीचे कसे आहेत सांगता येत नाही नाही का. रमेश इज ओल्डर देन किरण आहे तर काय असू शकतं रमेश इज ओल्डर देन किरण किंवा इक्वल टू किरण आहे. त्यामुळं हे जे स्टेटमेंट आहे त्यामुळे हे ज्याने 4 बरोबर निघते. ठीक आहे. चलो आजचं असं झालंय त्यामुळं चलो ऑल द बेस्ट.